नमस्कार, मी सविता आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण सोड्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत। येथे मी कढईमध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे। खोबऱ्याला फक्त आपल्याला थोडे थोडे लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की यामध्ये लसूण आणि कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदललेला आहे। आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करून घेतलेले आहेत। टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। यानंतर मी भाजलेल्या खोबऱ्याचे काप मिक्सरला लावून घेणार आहे। ते एका भांड्यात काढून आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण देखील लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि खोबरं टाकून तेलेलं आहे। यानंतर लगेचच मी कांदा टोमॅटोचं केलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे। हे वाटण देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पावडर मसाले ॲड करून घेऊ। येथे मी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती वापरातील लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर धने पावडर देखील ॲड करून घेतलेली आहे। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची आहे। वाळलेल्या कोळंबीला सोडे देखील म्हणतात। सोडे देखील आपल्याला या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। यानंतर मी यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घेणार आहे। गरम पाणी टाकल्यामुळे कुठल्याही भाजीची टेस्ट कायम राहते। अशा प्रकारे आपली सोड्याची भाजी ही रेसिपी तयार आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह।